काय करायचं ऍक्च्युली आपल्याला जो स्टडी करायचा असतो तो डे ची सुरुवात कशी करायची, सगळ्या ज्या करन्सी आहेत ते या ठिकाणी तुम्ही लावून घ्यायच्या सगळ्या करन्सी. करन्सी लावल्यानंतर ज्या पण काही करन्सी आहे, आता इथे हे सगळं क्लोज करतो मी. ओके. ज्या पण करन्सी आहे ते करन्सी ते सगळ्या करन्सी तुम्ही लावून घ्यायच्या. करन्सी लावल्यानंतर इथे राइट साइडला क्लिक करायचं आणि त्यानंतर इथे राइट साइडला क्लिक केल्यानंतर इथे ऍड सेक्शन म्हणून एक ऑप्शन येतं. इथे ऍड सेक्शन. इथे सेक्शनला जाऊन क्लिक करायचं. राइट क्लिक करून तुम्हाला तिथे डे ट्रेड असं टाइप करायचं. ओके. खाली दिसते डे ट्रेड. त्यानंतर तुम्ही तिथे एंटर करा. एवढी ही स्टेप झाली. ही स्टेप जशी तुमची कंप्लीट झाली इथे, कंप्लीट झाल्यानंतर ती तुम्हाला अशी कुठेतरी इथे डे ट्रेड दिसणार. आणि हे जे सगळे जे आहे तुम्ही जे आपण काही फॉरेक्समध्ये काम करता, जसं मी इंडियन मार्केटमध्ये काम करतो तिथे F&O फ्युचर आणि ऑप्शन असं इथे सिलेक्ट केलं. इथे ही जी लिस्ट आहे या ठिकाणी सगळे माझे फ्युचरचे जेवढे स्टॉक्स आहेत फ्युचर आणि ऑप्शन मधले ते सगळे स्टॉक्स मला इथे दिसतात. आणि ते स्टॉक्स मी एका एका क्लिकवर मला समजतात की आज कोण किती डाऊन आहे. तिथे एकदा क्लिक केलं की कोण किती एक वन क्लिक मध्ये मला समजणार की कोण किती पर्सेंट अप आहे. आणि या कॉर्नरला मी एक व्हॉल्यूमचा टॅब दिलेला आहे. हा कॉर्नरला व्हॉल्यूमचा. तर इथे मी क्लिक केलं की मला त्याचा व्हॉल्यूम समजतो की एक्झॅक्टली हा दिसतो ना. इथे मला समजतो त्याचा व्हॉल्यूम किती आहे. हे बघा व्हॉल्यूम किती. एकदा क्लिक केलं की जो सगळ्यात कमी व्हॉल्यूम वाला तो येतो. एकदा क्लिक केलं की कमी जास्त व्हॉल्यूम वाला येतो. ठीक असं. तर इथे काय करणार आपण, याला म्हणतात वॉच लिस्ट मॅनेजमेंट. ओके. इथे ट्रेड लावणार आणि जे जे पण ट्रेड आहे ते सगळे तुम्ही इथे ठेवायचे. ते ठेवायचे. ओके. त्यानंतर एक एक ट्रेड ओपन करायचा. डे टाइम फ्रेम घ्यायची. डे टाइम फ्रेम घेतल्यानंतर हे कुठलंही इंडिकेटर काहीच वापरायचं नाही. अशी डे टाइम फ्रेम करायची. याला क्लोज करायचं. डे टाइम फ्रेम आला की इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स ड्रॉ करायचे. जसं मी काय करणार आता इथे हे बघा हा लोच्या जवळ आहे. इथून एकदा मार्केट बाउन्स झालं होतं ना, तर आय एम एक्सपेक्टिंग की परत एकदा इथून मार्केट जे आहे ते बाउन्स होऊ शकतं. म्हणून डे टाइम फ्रेमचा मी इथे एक रेजिस्टन्स ड्रॉ करून घेतला. आहे ना. रेजिस्टन्स इथे ड्रॉ करून घेतला. ओके. तर इथे ट्रेड आहे का उद्यासाठी? नाही. कारण आजच हा या ठिकाणी सपोर्टला आलेला आहे. त्यामुळे इथून वरती जाऊ शकतो. पण आजच आहे. उद्यासाठी मला माहित नाही. हा ट्रेड बनत. अजून एकदा खाली हे डाउनचा एरो क्लिक करायचा. कीबोर्डमध्ये डाउन असतं ना, तो एरो क्लिक केला की तुम्हाला लगेच ही दुसरी करन्सी. आता ही काय झाली युरो USD. इथे स्ट्रक्चर मॅप करा तुम्ही. तर हा पण एक आहे सपोर्टच्या जवळ आहे. अजून एकदा खाली या. आता ही कुठली, आता हे सगळे आम्ही जे काम करतो त्यामध्येच आहे. त्यामुळे इथे तुम्हाला सगळं दिसत असेल. तर मी क्लोज करतो. ठीक आहे. आता ही कुठे, हा एक रेजिस्टन्स जवळ आहे. इथे तुम्हाला एक लाईन मारायची आणि रेजिस्टन्स जवळ आहे असं कन्सिडर करायचं. एवढी हा सुद्धा एक रेजिस्टन्स जवळच आहे. जसं आपण आता बघितलं होतं. आता हेच बघितलं ना, एवढी JPY हा एक ऑल टाइम हाय जवळ आहे. हा ऑल टाइम हाय आहे याचा. हा ऑल टाइम हायच्या जवळ आहे. इथे मी एक लाईन ड्रॉ करून घेतो. म्हणजे तो आता सध्या काय याच्या ऑल टाइम हायच्या झोन मध्येच ट्रॅव्हल करतोय. त्याचे खूप जास्त चान्सेस आहे का इथून एक रिजेक्शन त्याला देईल आणि ही कंटिन्यूअस कॅन्डल चाललेली आहे. म्हणजे आपण याला व्हॉल्यूम बघू. आता व्हॉल्यूम बघा. कॅन्डल कंटिन्यू चाललेली आहे. बट व्हॉल्यूम मध्ये दम वाटतोय का काही? कॅन्डल तर वरती आहे, पण व्हॉल्यूम या एव्हरेज लाईन पेक्षा व्हॉल्यूम वाढलेला नाहीये. म्हणजे अगेन आय एम एक्सपेक्टिंग टू गेट फॉल फ्रॉम दिस. कधी फॉल हे माहिती नाही. म्हणून या पेअरला काय करायचं आपल्याला, ही जी पेअर आहे इथे तुम्हाला एक रेड असं इथे क्लिक करून घ्यायचं. रेड का क्लिक करायचं? कारण की हा उद्यासाठी जर वरती गेला तर इथून तुम्हाला एक सेलिंग अपॉर्च्युनिटी, हा सेलिंग अपॉर्च्युनिटी देऊ शकतो इथे. म्हणून याला इथे इथून काढायचं आणि डे ट्रेडचा जो कॉलम आपण केला होता इथे याला टाकणार. म्हणजे उद्यासाठी तुम्हाला ही पेअर बघायची. ओके. नाव अजून दुसरी पेअर बघा. ही ही पण काय आहे, एक ऑल टाइम हायला आहे. आपण डे ची कॅन्डल बघतोय. ऑल टाइम हायला आहे. व्हॉल्यूम बघा, प्राइस कंटिन्यू वरती जात आहे. पण व्हॉल्यूम पूर्ण ड्राय. म्हणजे हा सुद्धा एक तुम्हाला सेलिंग एक अपॉर्च्युनिटी हा पण एक देऊ शकतो. आणि आता सध्या तो या ठिकाणी आहे. म्हणजे हा कॅड JPY हा पण एक कसं कुठे येणार तुम्हाला, डे ट्रेडसाठी येणार. म्हणजे उद्यासाठी आज संध्याकाळी अनालिसिस करायचं. उद्यासाठी या ट्रेडवर मला लक्ष ठेवायचं. या ठिकाणी जर कुठलेही कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला, म्हणजे लो फॉर्मेशन केला किंवा एखादी हॅमर बनवली, असं काहीही झालं या ठिकाणी, तर मात्र आपण इथे एक सेलिंगचं ट्रेड प्लॅन करू शकतो. राइट. आता मला काही जास्त करायचं नाही. मला फक्त काय, जर तुम्ही इथे बघितलं ना, हे फक्त एक डाऊनचं बटन क्लिक करायचं. बघा मी जसं-जसं डाऊनचं बटन क्लिक करतो, तसं-तसं मार्केट खाली-खाली येतंय.
म्हणजे नवीन नवीन पेर येतात. आता ही पण पेर आपण आत्ताच अनालिसिस केली. हा सुद्धा मला एवढी एनझेड सुद्धा एक अपॉर्च्युनिटी आहे. याला पण मी वरती घेणार 3 रेड कलर्स म्हणजे उद्यासाठी मला या 3 पेअर मध्ये एक अपॉर्च्युनिटी मिळू शकते. असं कंटिन्युअसली तुम्हाला सगळ्या पेअर चेक करायचं. जीबीपी, जेपीवाय चेक करायचं. त्यानंतर इथे एनझेडी, जीबीपी, जेपीवाय चेक करायचे. सगळे ट्रेड तुम्हाला इथे चेक करायचे. कोण रेजिस्टन्सला आहे, कोण सपोर्टला आहे आणि व्हॉल्यूम जनरेट होतोय का? हे बघा हे चेक करा. कंटिन्यू चेक करा. आणि जर तुम्हाला काही वाटलं, की हां, या ठिकाणी मला ट्रेड भेटू शकतो, त्याला कुठे घेऊन जायचं? वरती तिथे. दिस इज अ स्मार्ट वे ऑफ म्हणजे दिवसभर तुम्हाला ट्रेड शोधण्याची गरज नाही. जर कोणी वेगवेगळ्या करन्सी पेअरमध्ये काम करत असेल तर. एखादं फक्त गोल्डमध्ये करत असेल, ओन्ली गोल्ड अँड गोल्ड, मग काही प्रश्नच येत नाही त्याचा. काही प्रश्नच नाही. युरो जेपीवाय ही सुद्धा पेअर जी आहे ती एक रेजिस्टन्स झोनमध्ये येते इथे आणि रेजिस्टन्स झोनमध्ये येते. मग आपल्याला चेक करायचं की व्हॉल्यूम आहे का? व्हॉल्यूम आहे. म्हणजे ब्रेकआउट देण्याचे चान्सेस इथे आहेत तिथे. असं चेक करा. आणि सिमिलरली हां, ही सुद्धा पेअर बघा. गोल्ड, गोल्ड हां, गोल्ड पेअर नाही गोल्ड हे पण एक सपोर्टला आहे इथे. म्हणजे आज रात्री जर गोल्डने इथे क्लोजिंग दिली आणि उद्या सकाळी 1 तासावर किंवा अ, अजून कशावर जर हॅमर बनवलं, तर आपण गोल्डमध्ये एक बायिंगचा ट्रेड इनिशिएट करू शकतो इथून. पण नॉट फॉर लाँग टर्म नॉट फॉर लाँग टर्म बिकॉज हायर लो बनवत चाललेला आहे गोल्ड. हायर लो. म्हणून तो खाली ब्रेक करण्याचे चान्सेस जास्त आहे इथे. ही थोडीशी गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची. हे जे काही करतो दिस इज फॉर द ट्रेड मॅनेजमेंट किंवा याला म्हणतो आपण स्मार्ट वर्क किंवा ट्रेड लिस्ट मॅनेजमेंट, वॉच लिस्ट मॅनेजमेंट त्याला म्हणतो. उद्या सकाळी मला फक्त हे 3 बघायचे. सिमिलरली असं डेली आपण अभ्यास करायचा. जे लोकं स्टॉक मार्केटमध्ये काम करतात त्यांनी निफ्टी 50 चे शेअर जे आहेत ते पूर्ण इथे लावून घ्यायचे आणि एक-एक फक्त एनालिसिस करायचे. जे 100 चार्ट्स मी तुम्हाला बोलतो ना 100 चार्ट तुम्हाला एनालिसिस करायचे. ते अशा प्रकारे. आता व्ही-ई-डी-एल हा पण बघा. व्हॉल्यूम बघा किती मोठा बनलाय आजच्या दिवसाला. मागे कधीच एवढा मोठा व्हॉल्यूम बनला नाही इथे. म्हणजे उद्या जर हा शेअर जो आहे हा मी उद्यासाठी ट्रॅकिंगला ठेवतो. परत आत्ता आपल्याकडे लक्षात आलं. हा जर शेअर आहे, हा जर उद्याचा हाय ब्रेक केला इथे, उद्या जर हाय ब्रेक केला इथे, तर आय एम इंटरेस्टेड टू टेक बाय ट्रेड हिअर. बिकॉज व्हॉल्यूम एकदम मोठा व्हॉल्यूम झालेला आहे इथे. अजून बघा सेकंड हा पण मोठा व्हॉल्यूम आहे. इंडिया सिमेंट तर आपण आत्ताच बघितला. तिथून ब्रेकआउट झालेलं. हे सगळे आता मी व्हॉल्यूम शॉर्ट करून दिला ना, त्यामुळे ते दिसतंय व्हॉल्यूमवाले, हाय व्हॉल्यूमवाले. हे बघा. हा पण एक मोठा व्हॉल्यूम हे पण. आयसीआयसीआय बँक सुद्धा डे टाईम फ्रेमला आहे. असे छोट्या टाईम फ्रेमवर तुम्ही बघा. वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर चेक करायचे आणि जे पण तुम्हाला वाटतंय ट्रेड, तर तिथे तुम्ही एंट्री घेऊ शकता. आता हा जो स्टॉक आहे बंधन बँक, हा एक रेजिस्टन्स जवळ आहे बघ. रेजिस्टन्स जवळ आहे. मग जर इथे जाऊन जर एखादी सेलिंग कॅन्डल बनवली, तर आपण इथे सेलिंगचा प्लॅन करू शकतो. कॅनडा बँक नाही. एन-एम-डी-सी हा पण नाही. डे टाईम फ्रेममध्ये चेक करा किंवा H1 मध्ये चेक करा. मार्केट काही सपोर्ट किंवा रेजिस्टन्सच्या जवळपास कुठे आहे का? काही सपोर्ट बनतोय का? काही रेजिस्टन्स बनतोय का? कारण मार्केट जे आहे ते ते यालाच फॉलो करत जातं. काही ट्रेंड लाईन बनते का? पर डे कुठे ना कुठे ट्रेड मिळेल असं नाहीये. पण कधी ना कधी तुम्हाला ट्रेड बिलकुल मिळेल. जसं हा मला इथे दिसतोय. आता मी कंटिन्यू चार्ट एनालिसिस करतो म्हणून मी इथे बघू शकतो. म्हणजे हा पण एक ट्रेड काय आहे? माझ्यासाठी एक आहे ट्रेड. याला पण मी असं लावून अजून एनालिसिस करा. हे सगळं BHEL नाहीये. हे पण नाहीये. रिलायन्समध्ये पण व्हॉल्यूम मोठा आहे, पण रिलायन्स आता कशामध्ये आहे? एक रेजिस्टन्सच्या जवळ आहे रिलायन्स. रिलायन्स एक रेजिस्टन्सच्या जवळ आहे. म्हणजे एक अगेन फॉलिंगचे आपल्याला चान्स आहे. PFC आपण सपोर्ट जवळ आहे. नीट बघा सपोर्टच्या जवळ आहे. पण मल्टिपल टाइम टेस्ट केलाय. हा किंतु परंतु असेल तर यांनी कारण व्हॉल्यूम कमी आहे ना. सपोर्टला येतोय व्हॉल्यूम कमी आहे. जर यांनी ब्रेक केला असा अ, हा असा याने हा लोवर लो फॉर्मेशन करतोय. इथे ब्रेक केला. टेस्ट करून जर खाली आला आणि या ठिकाणची कॅन्डलचा जर व्हॉल्यूम चांगला असेल व्हॉल्यूम, तर मात्र याच्यात मी सेलिंगला पसंत करेल. कारण की हा कुठे आहे? आता एक्झॅक्टली सपोर्ट जवळ ट्रॅव्हल करतोय. म्हणून याला पण मी कुठे करणार? एक रेड मार्क करणार असं इथे. झालं ना? आता तुमच्या समोरच किती आपण 30 ते 40 शेअर जे आहे ते टोटल स्कॅनिंग केले. किती वेळ लागला बघा. तुमच्या समोरच स्कॅनिंग केले मी ना.
किती वेळ लागला? काहीच नाही. इंडिया बुल हाऊसिंग फायनान्स पण नाही दिसत आहे. आपण नाही दिसत आहे. इथे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपण कंटिन्यू बघत राहायचे 1 तासावर. म्हणजे उद्यासाठी माझ्याकडे किती ट्रेड आहे? उद्यासाठी 1, 2, 3, 4, 5, 6 एवढे माझ्यासाठी उद्या उद्या मी याच्यामध्ये ट्रेड अपॉर्च्युनिटी शोधू शकतो इंडियन स्टॉकमध्ये. आणि जर फॉरेक्समध्ये बघायचे आहे तर वॉच लिस्टमध्ये फॉरेक्समध्ये हे 3 पेअर. तर उद्यासाठी या 3 पेअर आणि तिकडे त्या 3 पेअर. युरो यूएसडी पण आहे, तो सपोर्टला आहे. त्यामुळे त्याला पण एक आपण अपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी बघू शकतो. याला पण आपण एक सेलिंगसाठी अपॉर्च्युनिटी या ठिकाणी बघू शकतो. ठीक. अशा प्रकारे आपण उद्यासाठी हे 4 इथे आणि 4 तिकडे, 4 ते 5 तिथे असे ट्रेड अपॉर्च्युनिटी आपण या ठिकाणी शोधू शकतो. ऑलराइट. सो खूप जास्त वेळ झालाय. सो दिस इज फॉर ऑल फॉर टुडे.